नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल. गेल्या अनेक वर्षापासून आपण बाळू मामा आणि त्यांच्या मेंढ्या हे काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज निफाड तालुक्याच्या उंबरखेडच्या भूमीमध्ये या बाळू मामाच्या मेंढ्या येऊन पोहोचलेल्या आहे. आपल्या समेत या मेंढ्यांची सेवेकरी आणि बाळू मामांचे शिष्य कल्याण दादा आपल्या समेत जोडले. आपलं स्वागत असेल. काय कल्याण दादा, एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ऐकतो की बाळू मामांच्या मेंढ्या, त्यांचा महिमा, ही सगळी परंपरा किती वर्षापासून काय? तब्बल बाळू मामांनी 1966 ला संजीवनी समाधी आदमापुरी घेतली. घेतल्यानंतर समाधी घेतल्यानंतर काही कालांतरानं बाळू मामांची 1 नंबर पालखी बाहेर पडली गेली आणि बाहेर पडल्यानंतर तब्बल 1 नंबर पालखीपासून आज बाळू मामांच्या 19 पालखी आहेत. 19 जिल्ह्यात, 19 तालुक्यात, 19 गावामध्ये मामांच्या अशा पालखी आहेत. आणि तब्बल 60 वर्षचा कालावधी आतापर्यंत होत आला की ह्याला कोणी मालक नाहीये, कोणी चाकर नाहीये. या ठिकाणी कुणालाही 1 रुपयाचं मानधन दिलं जात नाही. संपूर्ण सेवेकरी बांधव आहेत. आता जर आपण बघितलं तर सध्याला 200 ते 250 लोक सेवा करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी. जे लोक सेवा वगैरे करतात त्यांना काय आपल्या ट्रस्ट तर्फे मानधन वगैरे असतं की ते देवाच्या सेवेत स्वतःला त्यांनी वाहून घेतलंय? नाही, कुणालाही आता मगाशी सांगितलं, कोणालाही मानधन दिलं जात नाही या ठिकाणी. ते काय असतं, आपल्या घरची काहीतरी अडचण असते, काहीतरी मोठं काम असतं, समजा कॅन्सर सारखा आजार असू द्या, या ठिकाणी येतात. मामांच्या त्या मेंढी माऊलीची, लक्ष्मीची सेवा भक्ती करतात. आपलं दुःख मामांना सांगतात आणि या लक्ष्मीची सेवा करतात. आणि काही कालांतरानं मामा त्यांचं दुःख संपूर्ण निवारण करतो. असे काही महिमा, असे काही उदाहरणं आता आपल्या समोर आहे की असं एकदा दाखवता येईल की असे अनेक उदाहरणं की त्यांनी फरक पडला बाबा मामाची सेवा आहेत ना? आता सध्याला पिंटू मामा म्हणून आहेत, साखरीकडचे आहेत. त्यांना बोलावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही, बोला. त्यांचा एक दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की माझ्या अंदाजे 5000 अधिक मेंढ्या ह्या महाराजांच्या फेरीमधल्या. मग ह्या फेरीच्या काळामध्ये अनेक तुम्हाला वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांहून जावं लागतं. तर मग जे तिथल्या लोकांचं आपल्याला सहकार्य असतं की ते पण सेवा भाव म्हणून आपल्याला सर्व मदत करतात? ते पण काय करतात, ज्या ठिकाणी आता पालखी जाईल, शेतमालक असू द्या, गावकरी, काही कार्यकर्ते मंडळी, सरपंच साहेब, पोलीस पाटील, हे सर्वजण सेवा करतात. मामांची पालखी बोलवायला येतात की बाबा आमच्या गावात चला. मामांचा एक तरी पालखीचा मुक्काम सोहळा संपन्न आमच्या गावामध्ये व्हावी, ही त्यांच्या सर्वांची अपेक्षा असते. आणि मामांचे बोल आहेत, करचीला माझी सेवा तर खाशीला मेवा. हे मामांचे बोल आहे. करचीला माझ्या लक्ष्मीची चाकरी तर आनंदानं हा बाळू मामा देईल तुम्हाला भाकरी. हे असे मामांचे बोल आहे. एकंदरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात या मामांच्या ज्या मेंढ्या आहे, मग आता ज्या लोकर असेल, दूध असेल, याचा आपण काय प्रसाद म्हणून वाटप करता, कसं असतं सर्व? सध्याला ज्या कात्रण सोहळा होतो, जर त्या 6 महिन्याला मेंढी माऊलीचा कात्रण सोहळा होतो, ती लोकर आदमापूरला जाते. आणि जे मेंढीचं दूध आहे ती लहान लहान कोकरांना पाजलं जातं. या ठिकाणी फक्त कोकरांसाठीच दूध आहे. कोकरांसाठी याचा दुधाचा वापर करतात. सर्वात महत्वाचा प्रश्न की ह्या संपूर्ण काफेला आपला हा सगळा एवढा समुच्चय, याबरोबर तुम्ही म्हटले 250 लोक असतात. मग आपलं रोजचं प्रवास करता करता आपलं जेवणाचं रुटीन, मुक्कामाचं रुटीन आपण कसं शेड्यूल मानता रोजचं? मग आता समजा या ठिकाणी 2-3 दिवस मुक्काम पडला, पुढील ठिकाणचे कार्यकर्ते मोर्चा गावातले येतात आणि कारभाऱ्यांना भेटतात आणि म्हणतात, कारभारी निदान 1-2 दिवस तर बाळू मामांच्या पालखीचा मुक्काम आमच्या गावाला घ्या. आणि गेल्यानंतर मामांचा मुक्काम सर्व गावकरी असू द्या, काही वैयक्तिक कार्यकर्ते मंडळी मामांच्या दारात पंगत देतात. कोण सकाळी देते पंगत, कोण संध्याकाळी देतात. संपूर्ण पंगत असं अन्नदान करतात. आणि केवळ मामांच्या दारात सेवेला आणि अन्नदानाला महत्व आहे. आपण एकंदरीत आता आजकाल लोक काय फार वेगवेगळे बाबा बदलत असतात, शॉर्टकट पद्धतीने सगळे पैसे कमवायच्या मागे लागत असतात. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांना एक भावना, श्रद्धा याबद्दल काय आव्हान कराल भक्तांना? सर्व बाळूमामा भक्तांना माझी एकच विनंती आहे. मी कल्याण आहे, 2007 पासून मामांच्या सेवेत आहे. सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. कोण जरी मामांचा वंशज नाहीये, आता सध्याला कोणीही नाहीये आणि वंशज मामांचा नाहीये, मामांच्या नावावर काही लोकांनी भोंदगिरीही चालू केली होती. फक्त सर्व भक्तांना एवढंच हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरी तुमच्या गावात आली, समजा आता मामांची पालखी ह्या गावात आहे, उंबरखेड या नगरीमध्ये आहे, समजा 2-3 दिवस मामांच्या पालखीचा या गावात मुक्काम राहिला, पुढील ठिकाणी गेला, मागुटनं लोक काय करतात, जी भोंदू लोक
ती येतात, म्हणतात आम्हाला बाळूमामांच्या पालखीवर भंडारा घालायचा आहे, प्रसाद करायचा आहे, मामांच्या नावावर मंदिर बांधायचं आहे, देणगी द्या. कृपया कोणी हे असं करू नकोसा. जर कोणी मागायला आलं तर आनंदानं त्याला तांब्यावर पाणी प्यायला द्या, पोट भरून भाकर घाला, पण कुणीही काही त्याला पैसा किंवा देणगी काहीही धान्यही देऊ नका. कारण का मामानं सांगून ठेवलेलं आहे, माझ्या नावावर जो कोण भीक मागून खातो, लुबाडून खातो, त्याच्या वंशालाही हा बाळूमामा दिवाट होत नाही, असं मामांचे बोल आहे. हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती संपूर्ण बाळूमामा आणि त्यांच्या सर्व सेवेकऱ्यांच्या कार्यातून दिसून येते. खऱ्या अर्थाने 5,000 मेंढ्याचा कळप घेऊन जायचा आणि प्रत्येकाच्या दारात जायचे आणि आपल्या खेड्यापाड्यातील लोक असतील ते देखील अतिशय मनोभावनेने या संपूर्ण मेंढ्यांची सेवा करत असतात आणि बाळूमामाचा आशीर्वाद प्राप्त करत असतात. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही बोंधुगिरी महाराजांच्या तुम्ही मागे लागू नका की त्या बाळूमामाच्या नावाखाली आपलं बिल पाडतील, पावत्या पाडतील, असं काही चुकीचं काम करू नका. आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावात जर आले तर एक प्राण्याची देखील सेवा होणार आहे आणि बाळूमामा हे देखील प्राण्यांची सेवा करतात, त्या अर्थात ती महादेवांची सेवा अशी म्हणावं लागेल. त्यामुळे आपल्या दारात आल्यानंतर आपण या लोकांचा मान सन्मान ठेवा, या निमित्ताने आपण त्यांची सेवा करा. आपल्या उंबरखेड नगरीतील कैलासवासी देवराम निरगुडे यांच्या वस्तीवर ही संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण निरगुडे बंधू आणि त्यांचे सर्व भावंतांनी गावातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून यांचं स्वागत देखील केलेलं आहे. इथून पुढे त्यांचा काफिला हा कुठे जाईल त्यांनाच माहित असेल, परंतु ज्या गावातील त्या गावात आपण त्यांना सर्वांना सहकार्य करा. या निमित्ताने आपल्याला देवाची संतांची सेवा करता येते आणि आपला हिंदू धर्म हा अबाधित श्रेष्ठ कसा आहे तो आपल्याला त्याचं जतन करता येतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप आभार आणि भगवंत आपल्या सर्वांना अशीच धर्मसेवा आपल्याकडून घडो. धन्यवाद. जय बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं जय पार्वती पते हर हर महादेव. बाळूमामा महाराज की जय. धन्यवाद.